आपण अपना प्रॉमिस कभी नाही भूलता बॉस. मी म्हटलं होतं आर्थ्रोपोडा संघाचं जे सॉन्ग आहे मी तुमच्यासाठी घेऊन येईन. सो फक्त एक रिक्वेस्ट आहे की हे लेक्चर पाहताना तुमच्यासमोर सचिन भस्के सरांचं बुक किंवा सायन्सचं जे ही बुक तुम्ही रेफर करताय किंवा तुमच्या नोट्स या समोर ठेवा. म्हणजे मी जे काही सांगेन ते तुम्हाला थोडंफार तरी समजेल आणि जास्त लक्षात राहील. ठीक आहे. तर आर्थ्रोपोडा हा संघ म्हणजे ट्रिक सांगण्यापूर्वी अगदी थोडक्यात या संघाबद्दलची माहिती देते. आर्थ्रोपोडा हा जो संघ आहे याच्या नावामध्येच ऑर्थ्रो आणि पोडा जे याचाच अर्थ होतो जॉईंटेड लेग्स म्हणजे संधियुक्त पाय, म्हणजे ज्यांच्याकडे पायांच्या जोड्या असतात असे सगळे प्राणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सर्वात मोठा प्राणी संघ आहे, त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्राणी जे आहेत ते सार्वत्रिक आढळतात, सगळ्या ठिकाणी हे राहतात. म्हणजे जलचरही असतात, भूचरही असतात, उभयचरही असतात. आणि त्याच्यापेक्षाही एक महत्त्वाचं म्हणजे हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत ते आपल्याला आर्थ्रोपोडामध्ये पाहायला मिळतात. मग हा जो आर्थ्रोपोडा संघ आहे यांचं जे शरीर असतं ते ट्रिप्लोब्लास्टिक असतं, ज्याला आपण त्रिस्तरी असं म्हणतो. ट्रिप्लोब्लास्टिक असतं. त्यांचं जे शरीर असतं त्याची जर आपण सिमेट्री पाहिली तर ती बायलॅटरल सिमेट्री असते, म्हणजे द्विपार्श्व सममिती आपल्याला यांच्यामध्ये आढळून येते. त्याचबरोबर यांची बॉडी सेगमेंटेड असते. त्यांच्या बॉडीची जी म्हणजे अंग असतात ती अशी विभाजित आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर यांचं जे बाह्य कंकाल आहे, एक्सटर्नल स्केल्टन जे असतं ते कायटिन या शर्करेने बनलेलं असतं. आता गंमत अशी आहे की कायटिन हा शब्द इंग्लिशमध्ये लिहिताना असा लिहितात. ठीक आहे. आणि आयोगाने काय केलं, एकदा मराठीमध्ये ट्रान्सलेशन देताना कायटिन न देता चिटिन असं दिलं. आणि मग जी मुलं सायन्स बॅकग्राऊंडची नाही आहेत त्यांना असं वाटतं की अरे आम्ही तर कायटिन अभ्यासलं, आमच्या पुस्तकात तर कायटिन दिलं आहे, पण आयोगाने इथे चिटिन दिले, म्हणजे हे चुकीचं असेल आणि इथे आपण फसतो. सो जरी तुम्ही मराठी मीडियमचे स्टुडंट असाल, जरी सायन्स बॅकग्राऊंड नसेल तरीसुद्धा ज्या प्रश्नामध्ये जिथे पण सायन्समध्ये थोडंफार कन्फ्युजन वाटतंय तिथे इंग्लिशमधला शब्द लगेच पाहायचा. ठीक आहे. सो हे कायटिनपासून किंवा चिटिनपासून बनलेलं यांचं बाह्य कंकाल आपल्याला पाहायला मिळतं. हे आर्थ्रोपोडा हे जे नाव आहे हे या संघाला व्हान सायबोल्ट या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आर्थ्रोपोडामध्ये आपल्याला उत्सर्जनासाठी वेगवेगळी अंग पाहायला मिळतात. जसं की काही आर्थ्रोपोडामधले जे प्राणी आहेत त्यांच्याकडे ग्रीन ग्लँड असते ज्याच्यामार्फत ते उत्सर्जन करतात. काहींकडे कॉक्झल ग्रंथी असते, जशी विंचवाकडे कॉक्झल ग्रंथी असते, किंवा माल्फिजियन नलिका असते, झुरळाकडे असते माल्फिजियन नलिका. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. सो हे जे काही अचानक येणारे प्रश्न असतात की नाही, की उत्सर्जित अंग विचारली किंवा मध्ये हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये कुठलं विष सापडतं ते विचारलेलं होतं. त्याच्यानंतर एक मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, कुठल्या तरी एका प्राण्याच्या लाळेमध्ये असणारे विचारलेलं होतं. ठीक आहे. आता मला एक्झॅक्टली नाव नाही आठवत आहे, आता काल परवा तर झालं पण त्याचं बॅक ऑफ द माइंड आहे, असं तोंडावर नाही येतं. इट्स ओके. तर ही आर्थ्रोपोडाची बेसिक माहिती. आता हा जो काही आर्थ्रोपोडा संघ आहे याला 4 वर्गांमध्ये विभागलेला आहे, 4 उपसंघांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे 4 वर्गांमध्ये जर आपण पाहिलं तर ते कुठले आहेत, ऑनिकोफोरा, ट्रिलोबिटा, केलिकेराटा, मॅन्डिब्युलाटा, हे 4 उपसंघ आहेत त्याचे. ऑनिकोफोरा, ट्रिलोबिटा, केलिकेराटा, मॅन्डिब्युलाटा. ऑनिकोफोरामध्ये येतो पेरिपॅटस. पेरिपॅटस नावाचा एक प्राणी ज्याला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणून ओळखलं जातं. तर एखादा वन लाइनर क्वेश्चन आयोग विचारू शकतं. त्याच्यानंतर ट्रिलोबिटा जे आहेत ते आता लुप्त झालेले आहेत, एक्सटिंक्ट आहेत, त्याच्यामुळे यांचा काही विषय येत नाही. केलिकेराटा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये परत 2 वर्ग येतात, तो म्हणजे मेरोस्टोमॅटा. मेरोस्टोमॅटामध्ये येतो लिम्युलस. लिम्युलस हा एक सजीव जीवाश्म किंवा जिवंत जीवाश्म आहे आणि आयोगाला सवय आहे जिवंत जीवाश्मावरती प्रश्न विचारायची, त्याच्यामुळे हा लिम्युलस जो आहे तो लक्षात ठेवा. अरॅक्निडा. अरॅक्निडामध्ये येतो विंचू आणि विंचवामध्ये असते कॉक्झल ग्रंथी. कॉक्झल ग्रंथीच्या मार्फत विंचू जो आहे तो उत्सर्जन करत असतो. तर श्वासनासाठी त्यांच्याकडे बुक लंग्स असतात. बुक लंग्स. ठीक आहे. विंचू पुस्तक वाचतोय असं इमॅजिन करा, बुक लंग्स असतात. तर हा झाला आपला उपसंघ केलिकेराटा. त्याच्यानंतर येतो मॅन्डिब्युलाटा. मॅन्डिब्युलाटा जो आहे की नाही, मॅन्डिब्युलाटा म्हणजे हनुवटीसारखं हाड असतं यांच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला मॅन्डिब्युलाटा म्हटलं जातं. याला परत 4 वर्गांमध्ये हे विभागलेलं आहे. पहिला आहे क्रिस्टियासी, दुसरा आहे किलोपोडा, त्याच्यानंतर आहे डिप्लोपोडा आणि त्याच्यानंतर आहे इन्सेक्टा. इन्सेक्टा हा कीटकांचा वर्ग आहे आणि याला जवळपास 31 गणांमध्ये विभागलेला आहे. हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. इथले प्रश्न आयोगाने विचारलेत. अगदी याच्यातले जे गण आहेत, ऑर्डर जे आहेत ते पण आयोगाने विचारलेत, जोडा लावायला वगैरे, त्यामुळे इन्सेक्टा महत्त्वाचा आहे. डिप्लोपोडाचा जर आपण विचार केला तर डिप्लोपोडामध्ये यांनाच मिलीपेड्स असं म्हटलं जातं. मिलीपेड्स. किलोपोडाचा जर विचार केला तर यांना सेंटिपेड्स म्हटलं जातं. मग तुम्ही गोम वगैरे पाहता ना, यांना खूप सगळे पाय असतात, सेंटिपेड्स येतात किलोपोडामध्ये. आणि क्रिस्टियासी जे आहेत कठीण कवच. क्रिस्टी म्हणजे कठीण कवच, तर पाण्यात राहणारे, गिल्सद्वारे श्वसन करणारे आणि ज्यांच्याकडे कठीण कवच आहे असे जे
आहेत, म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये खेकडा पण येतो, तर ते कुठे येतात? क्रिस्टियासीमध्ये येतात. ठीक आहे, मग आता आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. मग सध्या एक खूप ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग आहे माहिती का, आणि ते सतत असं कानावरती पडतं कुठे ना कुठेतरी. काय, तेरी कायनात मेरे खाली हात, असं नाही म्हणायचं. आपण काय म्हणायचं, आता हे मी तुम्हाला लिहून पण देईन बाजूला, सो तुमचं पाठ होऊन जाईल. ठीक आहे. संघ ऑर्थ्रोपोडा सर्वात मोठा शरीर त्रिस्तरी, नवसाय बोल्ड कायटीन बाह्य बायलॅटरल सिमेट्री, ऑनिकोफोरा ट्रिलोबिटा केलिकेराटा मॅन्डिब्युलाटा पेरिपॅटस आहे दुवा लुप्त झाला ट्रिलोबिटा. सूर, ताल, आवाज बिवाज याच्यावर जाऊ नका. संघ लक्षात राहिला ना, हे महत्त्वाचं आहे. हे गाणं एकदा ऐका, ते तसलं सॅड सॉन्ग ऐकण्यापेक्षा हे कितीतरी बेटर आहे. अभ्यास पण होतं आणि तुमचं पाठ पण होऊन जाईल. ठीक आहे. सो हे लिहून देईन मी बाजूला. आता तुम्ही म्हणाल एवढंच तर झालं मॅडम, पुढचं काय? पुढचं आपलं मराठमोळ आहे, खूप छान. आपल्याला एक सॉन्ग आहे माहिती आहे ना, काय मला आता मराठीतलं सॉन्ग आठवेना, पहा ते विंचू चावलावाला जे सॉन्ग आहे त्याची सुरुवात मला आठवेना. इट्स ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या सॉन्गच्या माध्यमातून बाकीचं जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय, अबब बब विंचू चावला असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं, अर्रॅक निडा विंचू चावला, कुठे गेला? अर्रॅक निडा विंचू चावला, कॉक्झल ग्रंथी आहे विंचूला. पूर्ण सॉन्ग, इथले सगळे इथून पुढचे पॉईंट्स आहेत ना, ते याच चालीमध्ये लक्षात ठेवायचे. अर्रॅक निडा विंचू चावला, कॉक्झल ग्रंथी आहे विंचूला, लिम्युलस जीवाश्म कुठे आहे? मेरोस्टोमॅटा, लिम्युलस जीवाश्म मेरोस्टोमॅटा. त्याच्यानंतर कोण येतो? क्रिस्टियासी. क्रिस्टियासी झिंगे न खेकडा, झिंगे आणि खेकडा येतात याच्यामध्ये क्रिस्टियासीमध्ये. ठीक आहे. क्रिस्टियासी झिंगे न खेकडा, स्कोलोपेंड्रा किलोपोडा, स्कोलोपेंड्रा किलोपोडा, म्हणून म्हटलं पुस्तक सोबत ठेवा. ठीक आहे. मिलिपेड्स म्हणजे डिप्लोपोडा, मिलिपेड्स म्हणजे डिप्लोपोडा. कीटकांचा वर्ग आहे इन्सेक्टा, कीटकांचा वर्ग आहे इन्सेक्टा, 31 गणात विभागात आला. 31 गणात विभागात आला, 31 ऑर्डरमध्ये त्याला विभागायचं आहे. आता कोणी म्हणू नका की संघ ऑर्थ्रोपोडा लक्षात राहत नाही, आणि वन्स मोर तर अजिबात म्हणू नका, कारण आता हे सगळं तुम्ही म्हणणार आहात. परत एकदा लिहून घ्या आहे आणि हे म्हणा. अरे कशाला नको ती गाणी म्हणत बसता आणि इकडे तिकडे टाइमपास करता, असं म्हणा. सगळं सायन्स असं मस्त आहे. जर तुम्ही मोलुस्काची ट्रिक पाहिली नसेल तर ते पण एक रॅप सॉन्ग आहे, ते पण पहा. एकदा पाहिलं ना की अख्खा मोलुस्का संघ असा तोंडपाठ होऊन जातो, लाईफ टाईम लक्षात राहील. अरे आमची एक स्टुडंट आहे, त्याचं आय थिंक काहीतरी 2री-3रीचा मुलगा आहे, त्याचा अख्खा पाठ झाला आहे मोलुस्का संघ, फक्त ते गाणं म्हणून. तर तुमचा गाणे होणार, तुमचा पण होऊन जाईल. सो पाहिलं नसेल तर पाहून घ्या. बाकी बरेच सगळे सायन्सचे व्हिडिओज मी अपलोड केलेत रिसेंटली. सगळे असे पॉईंट घेतले जे एक्झामला विचारलेले आहेत. PYQ मध्ये त्याच्यावरती भरमसाठ प्रश्न दिसतात, असे सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. वनस्पतीतली संप्रेरके पण मी घेतलेली आहेत. जे काही आपले क्लासेस आहेत, सुपर क्लास स्पायसेस घेतला आहे, रेप्टिलिया घेतला आहे, त्याच्यानंतर बरेचसे घेतलेत. मला आता सगळ्यांची नावं नाही आठवत आहेत, पण जर पाहिले नसतील तर एक्झामच्या पूर्वी ते व्हिडिओज पाहून घ्या. खूप हेल्पफुल राहतील तुमच्या एक्झामसाठी. आणि सायन्सचं जे टेन्शन येतं की माझ्या लक्षात नाही राहत, असं तुम्ही म्हणणार नाही. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि त्यासोबतच पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्याबरोबर आणखी एक अपडेट, अर्थसंकल्पावरती 4 ते 5 प्रश्न येतात. सो अर्थसंकल्पाचे सगळे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. एक टेस्ट पण कंडक्ट केलेली, त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण मी दिलेला आहे. सो ते जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. एक्झामपूर्वी 3-4 मार्क्स तुमचे ते हातातले आहेत, आणि सायन्सचे एवढे व्हिडिओज पाहिले तरी इकडचे पण 3-4 मार्क्स तुमचे कव्हर होऊन जातील. जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.